भाईंदर पूर्वेकडील आझादनगर झोपडपट्टीला भीषण आग लागली आहे। आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। आगीचं कारण हे अद्याप अस्पष्ट आहे। गोल्ड नेस्ट सर्कल जवळील आझादनगर झोपडपट्टीला ही आग लागली आहे। कंट्रोल के बाहर आणखी माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी प्रभाकर कुडाळकर कडून। प्रभाकर, आता नेमकी काय स्थिती आहे? काही कारणांमुळे प्रभाकरपर्यंत आपला आवाज जात नाही आहे। आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। भाईंदरमध्ये आझादनगर झोपडपट्टीला ही आग लागली आहे। प्रभाकर, माझा आवाज येत असेल तर काही अपडेट्स मिळतात या आगीबद्दल आणि आत्ताची स्थिती? हा सौरभ, जी आग लागलेली आहे पहाटे लागलेली आहे। सगळे झोपेत असताना ही आग लागलेली आहे। भाईंदर पूर्वचं गोल्डन सर्कल आणि त्याच्या बाजूलाच ही आझादनगर मोठी झोपडपट्टी, तिथे अंदाजे 2 ते 3 हजार जी वस्ती राहत आहे। ही आग कशी लागली याचं कारण अजून कळू शकलं नाहीये। मात्र हा आगीने एवढं भीषण स्वरूप घेतलेलं आहे की आगीचे जे धुळाचे लोट आहेत हे पूर्णपणे मीरा भाईंदर मध्ये दिसत आहे। आग तीव्र स्वरूपात आहे। मीरा भाईंदर अग्निशमन दलाचे पथक जे आहे घटनास्थळी दाखल झालेली आहेत आणि ते आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत। मात्र इथे वस्ती असल्याने काही सिलेंडरही आहेत त्याचेही अधूनमधून स्फोट होत आहेत। आगीची तीव्रता इतकी आहे की काही जण भाजले असल्याचेही समजत आहे। अजूनही अधिकृत असं स्पष्ट झालं नाहीये। मात्र आगीवर नियंत्रण मिळवण्याचा कसोशीने प्रयत्न मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या अग्निशमन दल करत आहेत। सौरभ, ठीक आहे, धन्यवाद प्रभाकर या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।